हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग। शरद पवार गटात 3 मोठे नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता। वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर। वसंत मोरे दुपारी 4 वाजता शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। लंकेंना अहमदनगर दक्षिण मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। राजकारणात काहीही होऊ शकतं, वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात। जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार आमदार निलेश लंकेंचं पुन्हा सूचक वक्तव्य। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, काही गोष्टी समजावल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातलीये। निलेश लंकेंवर अजित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत अजित पवारांकडून सभांचा धडाका। आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। महायुतीत जागा वाटपाबाबत एकवाक्यता। 80% जागा वाटप पूर्ण। आणखी एका बैठकीत निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती। मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। लवकरच दिल्लीत बैठक होणार, सूत्रांची माहिती। भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू। भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा। दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती। सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त। निवड समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरींची माहिती। भाजप आता भाडोत्री जनता पक्ष। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरेंकडून मुस्लिमांच्या लांगुल चालनाचं राजकारण। अमित शहांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंची शिवतारेंसोबत आज बैठक। भुमरे, तानाजी सावंत आणि संजय राठोड केंद्रात जाणार। माझं चिन्ह घड्याळच, मला साथ द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। पवारांचं नाव आणि फोटो वापरणार नाही असं लेखी द्या। सुप्रीम कोर्टाकडून अजित पवार गटाला फटकारलं। भाजपच्या पहिल्या यादीनंतर विदर्भातील खासदारांमध्ये धाकधूक। गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीत तळ ठोकून, तर भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेढेंची धाकधूक वाढली। राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा। चांदवडमधील सभेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। खासदार संजय राऊतांचीही उपस्थिती। देशातील कोणत्याच राज्यात शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही। स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार एमएसपी लागू करणार। राहुल गांधींची नाशकात घोषणा। एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो, पण शरद पवारांशी गद्दारी करणार नाही। सांगलीत कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटलांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्यापासून अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभेला वेगळं महत्त्व। जेपी नड्डांसह 1529 प्रतिनिधी हजर राहणार। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कोर्टानं नेमलेल्या समितीकडून 2.5 तास मूर्तीची पाहणी। मूळ मूर्तीवरील झीज झालेल्या भागांची निरीक्षणं नोंदवली। उद्याही पाहणी होणार।
अंबरनाथमध्ये आज पाणी पुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.